सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एक अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जी फक्त सुंदर तर आहेच आहे, आपल्या जीवनामध्ये अनेक महत्त्वपूर्ण फायदे पण देते. होय, मी बोलत आहे गुलाब फुलाबद्दल आणि गुलाब जलाबद्दल. त्याचा सुगंध, रंग आणि आध्यात्मिक महत्त्व आपल्या प्राचीन काळापासून प्रेरणा देते. चला तर मग जाणून घेऊया गुलाब फुलाचा आणि गुलाब जलाचा गूढ आणि अद्भुत विश्व. पुराणानुसार गुलाब फुलाचे उल्लेख पद्मपुराण आणि स्कंदपुराणामध्ये आढळतात. लक्ष्मी माता, दुर्गा माता, श्रीकृष्ण, गणपती सर्व असे प्रत्येक देवाला गुलाबाचं फुलं आवडतं आणि गुलाब अर्पण करण्याचं महत्त्व सुद्धा सांगितलेलं आहे. गुलाबाचे अनेक कलर पण आहेत आणि ते कलर पण कोणत्या देवाला कोणता वाहायचं अर्पण करायचं ते पण आपल्याला अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. गुलाबाची फुलं अर्पण केल्याने काय होते की नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. रोजच्या जीवनामध्ये देव अर्चनेत गुलाब ठेवणे शांतता आणि भक्ती वाढवते. एक गुलाब, लाल गुलाब आपल्याला शांती, प्रेम, सकारात्मक ऊर्जा देतो. त्यामुळेच देव अर्चनेमध्ये तो वापरला जातो. आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की गुलाब आणि गुलाबजलाचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्वचेसाठी गुलाबजलाचं काय महत्त्व आहे की त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचा नाजूक, कोमल ठेवते, पचन सुधारते. गुलाबाचा उपयोग पचनक्रियेमध्ये मदत करतो, शरीर थंड ठेवते. उन्हाळ्यात गुलाबजल किंवा गुलाब पाक शरीराला थंड ठेवतो. थेरपी सुद्धा असते त्याची, सुगंधी थेरपी. गुलाबाच्या सुवासने तणाव कमी होतो, मन प्रसन्न राहते. म्हणूनच आयुर्वेदात गुलाब फुलाचे द्रव्य फक्त फूल म्हणून नाही तर एक औषध म्हणून वापरलेलं आहे. गुलाबाचं गुलकंद पण केलं जातं, ते सुद्धा शरीरासाठी उपयोगी असतं. फायदे पण असतात गुलकंदचे. गुलाबाचा सुवास मानसिक ताण कमी करतो. भावनिक स्वास्थ्य, प्रेम, मैत्री, स्नेह व्यक्त करण्यासाठी गुलाब सर्वोत्तम आहे. आपण पुष्पगुच्छ देतो, प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाब फुल देतो. शांती आणि एकाग्रता वाढते त्याच्यामुळे. ध्यान, योगास मदत होते. आपण दिवसभर तणावाखाली असतो पण गुलाबाच्या सुवासाने मन शांत होतं आणि आनंद निर्माण होतो. आता लग्न, उत्सव, हळदी कुंकाच्या समारंभामध्ये आपण गुलाबजलाचा गुलाबजल वापरतो. गुलाब फूल आणि गुलाबजल दोन्हीचा उपयोग करतो. प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी गुलाब सर्वात लोकप्रिय फूल आहे. कोणाला कुटुंबियांना फूल देणे, तेच स्नेहाची भावना म्हणजे पुष्पगुच्छ देणे. स्मिताचा एक गुलाब देणं म्हणजे ते फूल देणं म्हणजे काय, प्रेम आणि भक्ती व्यक्त करणं होय. गुलाब शुद्धता, भक्ती, सौंदर्याचं प्रतीक आहे. ध्यान, पूजा, अर्चना करताना गुलाबाचा सुवास मनाला स्थिर करतो. प्राचीन ग्रंथानुसार रोज गुलाबाची पूजा अर्चना केल्यामुळे आपल्याला आत्मशांती, सकारात्मक ऊर्जा मिळते असं सांगितलेलं आहे. गुलाब हे सजावटीसाठी तर आहेच आहे, त्यासोबत आपल्या जीवनाचा एक आध्यात्मिक भाग पण आहे. रोजच्या देव अर्चनेमध्ये किंवा हवनात थोडेसे गुलाबजल टाकलं तर काय होतं, शांती आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. गुलाबजलाचं महत्त्व त्वचेसाठी तर आहेच आहे. त्वचा कोमल, मुलायम ठेवते. सूर्यकिरणामुळे, धुळीमुळे झालेल्या किंवा चेहऱ्यावर काही आलं, रॅश आले, काही पिंपल्स आले तर आपण चेहरा धुतला गुलाबजलानं, मग त्याचं त्वचा निरोगी राहते आणि त्वचेला त्याचा फायदा होतो. पचन सुधारते. एखाद्या वेळेस आपल्याला पोट फुगलं असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास झाला असेल तर गुलाबजल पाण्यात ते पिल्यानंतर थोडासा आराम मिळतो. शरीराला थंड ठेवते आणि ते उष्णता कमी करते. आणि गुलाबजलाचा वास किंवा गुलाब दोन्ही आपला तणाव कमी करतं, मन शांत करतं. ध्यान आणि योगाच्या ठिकाणी तर वापरल्यानंतर आपली एकाग्रता वाढते असंही म्हटलेलं आहे. पूजा अर्चनेच्या वेळेस हवन, मंत्रोच्चारणात गुलाबजलाचा स्पर्श पवित्रता आणि शांती वाढवतो. प्राचीन पुराणानुसार देवदेवतांना अर्पण करताना गुलाबजल वापरणं अत्यंत शुभ मानलेलं आहे. सौंदर्य आणि फॅशनमध्ये सुद्धा गुलाबजल नॅचरल टोनर म्हणून वापरलं जातं. सुगंध आणि ताजगी देण्यासाठी कॉस्मेटिक प्रोडक्टमध्ये सुद्धा मिसळलं जातं. हे ध्यान, पूजा अर्चना, मंत्रोच्चार करताना गुलाबजल वापरणं
मनाला स्थिरता आणि पवित्रता देते. रोज थोडे गुलाबजल वापरले आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये शांती, सकारात्मक ऊर्जा वाढवते. प्राचीन ग्रंथानुसार देवदेवतांना अर्पण करताना गुलाबजल वापरणे अत्यंत शुभ मानलेलं आहे. गुलाबजल फक्त सुगंधी किंवा सौंदर्यासाठी तर आहेच आहे, त्यासोबत आपल्या जीवनाचा एक आध्यात्मिक भाग पण आहे. देव अर्चनेमध्ये गुलाबजल वापरणं शुभदायक असं मानलेलं आहे.